हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय हेल्दी बाईट सिरीज। सो आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सुपर हेल्दी अँड टेस्टी पोहा ओट्स कटलेट रेसिपी। सो पोहा ओट्स कटलेट्स बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे 2 ते 3 उकडलेले मॅश पोटॅटोज आणि त्यामध्ये मी ॲड केले आहे भिजवलेले 1 कप पोहे। तेही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित हातावर स्क्वीज करून घ्या आणि यामध्ये ॲड करून घ्या। आता मी घेणार आहे मिक्सरला जाडसर फिरवलेले ओट्स। त्यानंतर मी इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्याचे तुकडे घातले आहे। त्यानंतर मी ॲड केली आहे कस्तुरी मेथी। त्यानंतर मी ॲड करणार आहे कॉर्नफ्लोअर। त्यानंतर गरम मसाला, 1 टेबलस्पून रेड चिली पावडर। त्यानंतर मी इथे ॲड केली आहे 1 टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट आणि ह्या सर्व गोष्टी आता मी हाताने एकजीव करून घेणार आहे, जेणेकरून या सर्व गोष्टींची चव आपल्या कटलेट्समध्ये येईल। सो इथे रेडी आहे आपला कटलेट्स बनवण्यासाठी लागणारा डो। तर त्याचे छोटे छोटे पोर्शन तुम्ही हातावरती घेऊन तुम्हाला हवे त्या शेपचे कटलेट्स तुम्ही इथे तयार करून घेऊ शकतात। तर मीही अशा पद्धतीने त्याचे छोटे पोर्शन हातावरती घेऊन ओल शेपमध्ये कटलेट्स तयार करून घेणार आहे। सो इथे तुम्ही पाहू शकतात की आपले सर्व कटलेट्स एकदम रेडी आहेत आणि हे सर्व कटलेट्स आपण इथे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तर तुम्ही डीप फ्रायही करू शकतात ॲज पर युअर चॉईस, बट मी इथे शॅलो फ्राय करणार आहे आणि त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले आहे। तेल एकदम कडकडीत गरमही करायचं नाही आहे, मीडियम फ्लेमवरती गरम करणार आहे। तर इथे सर्व कटलेट्स मी एक एक करून तेलामध्ये टाकून घेतले आहेत आणि आता शॅलो फ्राय करणार आहे जोपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत। सो इथे तुम्ही पाहू शकतात की एकदम परफेक्ट गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे कटलेट्सला आणि सर्व कटलेट्स एकदम सुरेख अप्रतिम दिसतायत। You must try this recipe at home because it's very healthy, very delicious and very tasty recipe। आणि छोट्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या चहा नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्यायही असू शकतो। इथे तुम्ही पाहू शकतात की एकदम क्रिस्पी अँड एकदम कुरकुरीत असे हे कटलेट्स रेडी आहेत। हे कटलेट्स तुम्ही दही किंवा टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबतही नक्की सर्व करू शकतात। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि अशा छान छान हेल्दी नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हेल्दी बाईट सिरीजला नक्की चेक करा। थँक्यू सो मच।